गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या आयुष्यामध्ये आहे ना, मनुष्याचा जर शत्रू कोणी असेल ना तर ते आपलं मन आहे। म्हणून मनुष्याने मनाचं ऐकावं का बरं? कधी कधी आपण म्हणतो ना की माझ्या आयुष्यामध्ये एवढे वाईट प्रसंग चालू आहेत, एवढी साडेसाती चालू आहे ना की मला काहीच समजत नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना एक स्वतःचं मनच त्याचं शत्रू आहे। आणि जर या मनावर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर आता सण आलेला आहे तो दीपावली। हे दिवाळी आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये एक ऊर्जा घेऊन येणार आहे। म्हणून ही दिवाळी आहे ना, ज्याप्रमाणे हा फक्त सण नाही तर धर्म आणि विजय आहे ना, हे प्रेमाचं प्रतीक आहे। म्हणजे रामायणाशी या दिवाळीचा थेट संबंधच आहे ना। कारण या दिवशी काय झालं होतं बरं? सर्वांना माहीत आहे की भगवान श्रीरामांचं अयोध्यामध्ये पुनरागमन झालं होतं। म्हणून हा उत्सव आपण साजरा करतो ना। म्हणजे बघा, तुम्हाला माहीत असेल की श्रीरामांचं आहे ना 14 वर्षाच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येमध्ये परतले ना, आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नटली होती, संपूर्ण अयोध्येमध्ये दिवे लावले होते। म्हणून हा दिवस आहे ना प्रकाशोत्सव म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपल्या जीवनातला अंधकार आहे ना, तो अंधकार नाहीसा करण्याचं सामर्थ्य या दिवाळीमध्ये आहे ना, या दिवाळीच्या सणाच्या दिवशी आहे। म्हणून हा रावण म्हणजे अहंकार आहे आणि या अज्ञानाचं प्रतीकच आहे ना। म्हणूनच श्रीरामांनी त्याचा पराभव करून धर्म आणि सत्य आणि प्रकाशाचं राज्य प्रस्थापित केलं। आणि तेच राज्य आहे ना आपल्या जीवनामध्ये, म्हणजे मनावर ताबा मिळवणं। जर आपल्या मनावर आपण ताबा मिळवला ना तर खरी दिवाळी आपल्या जीवनामध्ये घडणार आहे। दरवर्षी दिवाळी येते, दरवर्षी दिवाळीला आपण संकल्प करतो, पण एकतरी संकल्प तुमचा पूर्ण प्राप्तीस उतरलेला आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना प्रत्येकाने मनामध्ये घ्यावा। म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतात, दरवर्षी सण येतात, दरवर्षी आपण साजरे करतो, पण ते साजरे करतो पण त्याचा आपल्याला फायदा काय होतो बरं? आपले जीवन जैसे ते, मग आपल्या जीवनामध्ये नक्की सुख कधी मिळणार आहे? आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती कधी निर्माण होणार आहे? याचा सुद्धा मनुष्याने विचार करायला हवा। ज्या अर्थी म्हणजे प्रेम आणि एकतेचा उत्सवच आहे ना। म्हणजे अयोध्येतील लोकांनी श्रीराम सीता लक्ष्मणाचं स्वागत आहे ना, ते खूप आनंदामध्ये केलं होतं। म्हणजे दिवाळी म्हणजे लोक आणि राजामधलं प्रेमाचं प्रतीकच आहे ना। ज्याप्रमाणे एखादा बघा, पाऊस जेव्हा पडत नसेल ना तेव्हा शेतकरी पावसाची किती वाट पाहत असतो बरं? एक एक थेंब मोजण्याचा प्रयत्न करतो। तिचा आशा आहे ना प्रत्येक हिंदू धर्मीयांना लागलेली होती, नवे नवे प्रत्येक जाती धर्मीयांना लागलेली होती। कारण श्रीरामाचं राज्य यावं। आज सुद्धा कलियुगामध्ये प्रत्येक माणूस म्हणतोय श्रीरामाचं राज्य यायला हवं, तेव्हा खरी श्रीमंती या भारत देशामध्ये निर्माण होईल। म्हणजेच श्रीरामाचं राज्य यायला हवं असं आपण का म्हणतो बरं? कारण आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, आणि जेव्हा हे दुःख निघून जाईल ना
तेव्हा सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आपण श्रीराम म्हणजे तरी कोण बरं? श्रीराम म्हणजे सुखाचा क्षण, समाधानाचं पाऊल. जर हे समाधानाचं पाऊल आहे ना, ते आपल्या घरामध्ये जेव्हा पडेल ना, तेव्हा खरी दिवाळी आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आणि ही या वर्षीची दिवाळी आपण केलेले काही संकल्प असतील, आपण केलेले काही दुर्गुण असतील, म्हणजे दुर्गुणातून सत्याकडे जाणं, दुःखामधून सुखाकडे जाणं, या दिवाळीचं हेच महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर काही गोष्टी केल्या असतील, सर्व काही विसरून जा. कारण आजपर्यंत जे झालं गेलं आहे ना, ते सर्व गंगेला मिळू द्या. कारण दिवाळीचं औचित्य साधून माझा भगवंत माझ्या हृदयामध्ये येणार आहे, माझा भगवंत अयोध्येमध्ये येणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे बघा, या अहंकारावर विजय मिळवून सत्यावर सत्य शोधत ज्यावेळी अयोध्येमध्ये राम आला ना, त्याप्रमाणे या आत्म्यामध्ये हा अंधकार आहे ना, तो अंधकार नाहीसा करून श्रीरामाला आपल्या या हृदयामध्ये बसवायचं आहे. जेव्हा श्रीराम प्रभू माझ्या हृदयामध्ये बसतील ना, तेव्हा खऱ्या भक्तीची आपल्याला प्राप्ती होणार आहे. आणि त्यातच देवी लक्ष्मीचं आगमन देखील होत आहे ना. म्हणजे या दिवशी आहे ना, देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरली होती असंही मानलं जातं ना. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये संपत्ती यावी, आपल्या जीवनामध्ये धन यावं, म्हणून या समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण पूजन देखील करतो. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळवायचं असेल, आयुष्यामध्ये तुम्हाला धन लाभ, संपत्तीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील, तर ही दिवाळी आहे ना, तुमच्या जीवनामध्ये आलेली एक सोनेरी संधी आहे. या सोनेरी संधीमध्ये जर आपण संकल्प केला आणि हा संकल्प जर पूर्ण प्राप्तीस गेला ना, तर दुसरा वर्ष येईपर्यंत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. म्हणजे जीवनामध्ये आपल्या शत्रू कमी आहेत का बरं? हे शत्रू म्हणजे कोण बरं? हे शत्रू म्हणजे मनुष्य नव्हे, हे शत्रू म्हणजे आपले विचार आहेत. हे विचार जर आपण टाकून दिले नाही, तर आपल्या जीवनाची राख रांगोळीच होणार आहे ना. आपण मात्र माणसामध्ये शत्रू शोधतो, पण माणसामध्ये खरा शत्रू असतो का बरं? अजिबात नाही. माणूस माणसाचा कधीही शत्रू नसतो. त्याचे शत्रू असतात त्याचे विचार. या विचारांमध्ये हे सामर्थ्य आहे ना, त्या विचारांमध्ये जर तू श्रीराम निर्माण केलास, तर तुझ्या जीवनाची अयोध्या झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही अयोध्या कधी होईल बरं? जेव्हा या जिवंत हृदयामध्ये श्रीराम वसला जाईल, तेव्हाच अयोध्येचं रूपरंग येईल ना. म्हणजे आपल्या या जीवनामध्ये, या आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिलं पाहिजे ना की कोण आपल्यासोबत आहे आणि त्याच्यातच आपण कोणासोबत आहोत. पण आपण मात्र हे सर्व विसरून जातो. आपल्याबरोबर कोण आहे ना, हेच आपण पाहतो, पण आपण कोणासोबत आहोत हे मात्र आपण कधी पाहत नाही. ज्याप्रमाणे हे रामायणातील रामाचं हे युद्ध, रामाचं आणि रावणाचं युद्ध जेव्हा झालं ना, तेव्हा श्रीराम प्रभू एकट्याने हे युद्ध केलं का बरं? अजिबात नाही ना. अगोदर संघटन निर्माण केलं. बघा, सुग्रीव, हनुमंतराय, पूर्ण वानर सेना, नळ, नीळ, म्हणजे असे अनेक मोठमोठे आहेत ना. बघा, ज्यांनी रामाला सहकार्य केलं. नव्हे तर प्राण्यांनी सुद्धा सहकार्य केलं. बघा, ती खारुताई तुम्ही पाहिली असेल. ज्यावेळी बघा त्या खारुताईवर आपण ते हात पाहतो ना, ते रामाचेच आहेत ना. हे रामाचा आशीर्वाद आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राम आहे, फक्त आपण शोधला पाहिजे. पण आपण मात्र आपली भक्तीच वेगळ्या दिशेला जात असते. आपली भक्ती, फक्त आपली भक्ती आहे ना, आपण वेगळ्या पद्धतीने निर्माण करतो. मग तुम्हाला या भक्तीमध्ये श्रीराम दिसेल का बरं? कधीच नाही. खरी भक्ती आहे ना, मनुष्यामध्ये माणसाला देव दिसला पाहिजे, मनुष्यानं मनुष्याची मदत केली पाहिजे.
पण माणूस मात्र माणसामध्ये शत्रू शोधतो. मग त्याला माणसामध्ये श्रीराम कधी दिसतील का बरं? कधीच दिसणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कसं असतं, जेव्हा मनात मोहाचा अतिरेक होतो ना, तेव्हा समोरच्याचे दोष जाणवत नाहीत, आणि जेव्हा मनात द्वेष वाढतो ना, तेव्हा त्याच्यातील गुणही दिसत नाही. म्हणून हा मोह आहे आणि हा द्वेष आहे ना, ही दोन्ही टोकं टाळली पाहिजेत. तेव्हाच आपल्याला वास्तवाचा खरा प्रकाश दिसेल ना. आणि हा खरा प्रकाश दिसायचा असेल तर मनुष्याच्या जीवनातील हा मोह आणि द्वेष, हा अहंकार आहे ना, हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. कारण आपल्या हृदयामध्ये भगवंताचं आगमन होणार आहे. ऑलरेडी आपल्या हृदयामध्ये, या देहामध्ये भगवंतच होता, पण आपण स्वतः वाईट विचारांना प्रेरित होऊन त्या भगवंताला आपण काढून टाकलेलं आहे. आणि तिथे कोण जाऊन बसलेला आहे बरं? तिथे जाऊन बसलेला आहे तो अहंकार, तो जाऊन बसलेला आहे तो मोह, तिथे जाऊन बसलेला आहे तो द्वेष. आणि हा निघेल कधी बरं? जेव्हा श्रीरामरूपी 2 वेळची उपासना आहे, श्रीरामरूपी हे श्रवण आहे, जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज घडेल ना, तेव्हा हळूहळू हा अहंकार, हा रावण आपल्या या देहातून जागा खाली करेल. आणि तेव्हाच भगवंत बसेल ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तुम्ही कोणती गोष्ट करा किंवा नका करू, पण आयुष्यामध्ये आहे ना, आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे ते आपले विचार आहेत. ते वाईट विचार जर आपण या जीवनामधून काढले नाहीत, तर श्रीरामरूपी हा भक्तिमार्ग आहे ना, कधीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणार नाही. कारण ह्या भक्तिमार्गामध्ये आपल्या या मुखामध्ये, आपल्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरणच नसेल. आपण फक्त लोकांना दिसण्यासाठी भक्ती करत असू, लोकांना जाणवावं की हा ह्या पंथाचा आहे, टिला लावला म्हणजे हा भगवंताचा सेवक आहे, असं करून होत असतं का बरं? कधीतरी तुम्ही विचार करा. तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या मनाला विचारत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला उत्तरंसुद्धा मिळाली जाणार नाहीत. म्हणजे कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, अपना हिस्सा मांग कर देखो, सारे रिश्ते बेनकाब हो जाएंगे, और अपना हिस्सा छोड़कर देखो, सारे काटे गुलाब हो जाएंगे. म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपल्या हिश्श्याचं आहे ना, जर कुणाकडे आपण मागण्याचा जर प्रयत्न केला ना, तर लगेच त्याच्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माण होतं. आणि जर आपला हिस्सा असून दुसऱ्याला फुकट दिलं, तर लगेच त्या काट्यांचा गुलाब होऊन जातो. म्हणजे वाईट असलेला मनुष्यसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुखी होऊन जातो. म्हणजे आयुष्याचं होतं कसं बरं? तुम्ही तुमच्या अर्थाने जीवन जगण्याचा प्रयत्न करता, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख होतं. त्यामध्ये तुमच्या जीवनाला मग काही अर्थ आहे का? जर तुमचं सुख होत असेल, पण तुमच्या सुखामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होत असेल, मग ते सुखाचं काय करायचं बरं? ते सुद्धा सुख आहे ना, तुमच्या जीवनामध्ये आलेलं ते सुख आहे, ते सुद्धा एक ना एक दिवस दुःखामध्ये रूपांतर होणार आहे. पण त्या उलट जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे सुख निर्माण झालेलं आहे, त्या सुखानं तुम्ही दुसऱ्याला वाटण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख देण्याचा प्रयत्न केला, तर त्या सुखाचं क्षण आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये 1000 पटीने सुख येईल. म्हणजेच काय? म्हणजे आपण जसं करू ना, तसंच हे चक्र फिरत असतं. हे काळाचं चक्र आहे, ते कधीच खोटं बोलत नाही. जसं आपण करू ना, तसं तो परतावा करत असतो. तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की जेव्हा दिवाळीचा हा सण येतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं हिंदू धर्माच्या जीवनामध्ये, हिंदू धर्माच्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हा देह आहे ना, आनंदाने नाहू लागतो, आनंदाने मन भरून जातं. हे का होतं बरं? कारण साक्षात माझा भगवंत या अयोध्येमध्ये आला होता. आणि त्या अयोध्येमध्ये जेव्हा आला ना, तेव्हा प्रत्येकाच्या मुखामध्ये रामनाम होतं.
बघा तुम्हाला कंटाळा आलेला असेल ना, तर प्रभू श्रीरामाचं आपण भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये येत आहेत ना, हे सर्व त्या माणसांना कळालं, अयोध्यावासियांना कळालं ना, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या रामाला कधी मी पाहतोय, म्हणजे साक्षात भगवंत येणार आहे, म्हणजे किती आनंद असेल ना. तसा आनंद आपल्या मनाला कधी होईल बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू, रोज आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून श्रीरामाचं ध्यान करू, दत्तगुरूंचं ध्यान करू, रोज आपल्या जीवनामध्ये श्रवण घडेल. तेव्हा आपल्या जीवनामध्ये करा आत्माराम, हा श्रीराम आहेत ना, आपल्या या हृदयामध्ये जेव्हा बसतील तेव्हा हा आनंद आपल्याला निर्माण होणार आहे. आणि हा आनंद साधासुद्धा नसणार आहे, म्हणजे हा आनंद आहे ना, तो आनंद कुणालाही सांगता येत नाही, कारण हा आनंद परमात्म्याचा असतो. आणि जेव्हा मनुष्याला या परमात्मा प्राप्तीचा आनंद होतो ना, तो आनंद कधीच दुसऱ्याला सांगता येत नाही, तो अवर्णनीय आनंद असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या परमात्म्याचा जर आनंद मिळवायचा असेल ना, आपल्या जीवनामध्ये आपलं घर संपत्तीनं भरायचं असेल, आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण करायचं असेल. बघा भरपूर माणसांचे प्रॉब्लेम असतात की माझ्याकडे पैसा येतो, तो पैसा टिकत नाही. आणि या दिवाळीच्या दिवशी आहे ना, बघा एक आपल्याला काम करायचं आहे. बघा मागे सुद्धा मी म्हटलं होतं की दिवाळीच्या दिवशी जेव्हा श्रीराम प्रभू जेव्हा अयोध्येमध्ये आले होते ना, आणि ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास झालेला होता, आणि 14 वर्षाचा वनवास जेव्हा झाला, आणि तेव्हा श्रीराम प्रभू बघा लक्ष्मण आणि सीतामाता हे तिघे सुद्धा जेव्हा जायला निघाले ना, तेव्हा त्या वनवासाला जायच्या वेळी सर्व अयोध्येवासीय ते बघा त्यांना घालवायला आले होते, अयोध्येवासीय त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. तेव्हा श्रीरामाने त्यांना सांगितलं होतं ना की सर्व इथे जमलेले स्त्री पुरुष आहेत ना, त्यांनी सर्वांनी आता आपापल्या घरी जावं, कारण आमचा प्रवास आता सुखाचा होणार आहे. पण त्यामध्ये एक किन्नर समाज होता, आणि हा किन्नर समाजाला श्रीरामाने आदेश दिला नव्हता. त्यामुळं 14 वर्ष आहेत ना, 14 वर्ष अयोध्येमध्ये किन्नर समाज वाट पाहत होता. म्हणून या किन्नर समाजाला तुम्ही कमी समजू नका. जर या दिवाळीच्या दिवशी जर या किन्नर समाजाकडून जर आपण 1 रुपया मिळवला ना, तो जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवला, तर तुम्हाला अक्षय सुख मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढी धनसंपत्ती येईल ना, कारण साक्षात श्रीरामांचा तो आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळी किन्नर समाजाकडून कोणती वस्तू आपण घेतो ना, आणि ती जर आपल्या 1 रुपया तो तिजोरीमध्ये ठेवला, तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा कसा कायापालट होईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ही अजिबात अंधश्रद्धा नाही, हे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून या अंधश्रद्धा अजिबात मनात बाळगू नका, कारण हे रामायण महाभारत आहेत ना, या ग्रंथांनी मनुष्याचं जीवन सर्व बदलून टाकलेलं आहे. म्हणून बघा हा दिवाळीचा सण आलेला आहे ना, या दिवाळीच्या सणामध्ये बघा आता 7-8 दिवस बाकी आहेत, जेमतेम 10 दिवस बाकी आहेत. तर त्या अगोदर घरातील महिलांनी चुकून सुद्धा ही 3 कामे करू नका. जर आपल्या घरामध्ये अक्षय सुख तुम्हाला हवं असेल, समाधान व्हावं असेल, तर कारण घरामध्ये महिला जास्त राहते ना,
घरामध्ये मांगल्य आणते ती आपली महिला असते, स्त्री असते. त्याच्यामुळं या 3 चुका अजिबात महिलांनी करायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे बघा, स्त्रियांनी लक्षात ठेवा, घरात पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल तर त्याचं कारण आहे ना स्त्रीनं उशिरा उठणं. बघा, हे सर्वात मोठं कारण आहे. महिलांनी सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे, आपल्या घराचं अंगण साफसफाई केलं पाहिजे. ही सर्वात मोठी जबाबदारी आहे ना, ही स्त्रीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा स्वभाव किरकिरा आहे, सतत कटकट करणारी असेल, अशी स्त्री जी आहे ना ती सातत्यानं भांडत असेल, अशा घरात देखील लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करणं गरजेचं आहे. रोज गायत्री मंत्राचं पठण केलं तरी चालेल, ध्यान करावं, त्यानं मनाला शांती लाभण्यास मदतच होते ना. म्हणून अशा स्त्रिया आहेत ना, त्या स्वतःला भरपूर अहंकारी समजत असतील तर कुठेतरी हा मीपणा आपल्या जीवनामधून जायला हवा. जर आपण भक्तिमार्ग करून वाईट विचारांमध्ये प्रेरित होत असू तर मग आपल्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला सूर्योदयानंतर उठतात आणि घराची साफसफाई करतात, त्या घरात लक्ष्मी कधी वास करत नाही. आणि सूर्यास्तानंतर घरात झाडू कधीच मारू नये. सूर्य मावळल्यानंतर आहे ना, महिलांनी केस कधी विंचरू नये. अशा चुकांमुळे आहे ना घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि घराची बरकत थांबते, घराची प्रगती कधीच होत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीने या गोष्टी लक्षात ठेवा, कारण हा दिवाळीचा दिवस, धनत्रयोदशी म्हणजे आपल्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण होणार आहे. ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधी आलीच नसेल, ती सुद्धा त्या दिवशी आपल्या घरामध्ये येते. म्हणून लक्ष्मीचं स्वागत आपण कसं करायचं ना, हे प्रत्येकानं ठरवावं. निदान ह्या हप्त्यामध्ये आहे ना, निदान दिवाळीपर्यंत तरी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना, तेव्हा साक्षात नारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे. आणि जेव्हा नारायणाची कृपा होते ना, तेव्हा लक्ष्मीला अजिबात बोलवावं लागत नाही. नारायणासोबत लक्ष्मीसुद्धा येऊन जाते ना. म्हणून आत्ताची परिस्थिती जर तुमच्या बाजूने नसेल तर विश्वास ठेवा, काही तर चांगलं होण्याची तुमची वाट पाहत आहे. आणि विश्वास आहे ना, तुमच्या जीवनामध्ये खरी संपत्ती निर्माण करणार आहे. म्हणजे आयुष्यात काही नसलं तरी चालेल, फक्त आपल्या आयुष्यामध्ये हे सुख आणि समाधान जेव्हा असेल ना, आपले मायेचे हात आपल्या डोक्यावर आपल्या आईबापाचे असतील, तर तुमच्या जीवनामध्ये काही नसलं ना तरीसुद्धा तुमचं जीवन आनंदी होईल. पण आपल्या आईबापाचे हात ठेवण्यासाठी आपण जर आपल्या आईबापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवत असू, मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही संपत्ती कमवा, कितीही भक्ती करा, त्या भक्तीचा काहीच उपयोग होणार नाही, अजिबातच होणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे ही अवस्था होते कशी बरं? म्हणजे दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्याला तर सगळंच पूर्वज दिसतात, पण मनुष्याला माणसातच माणूस दिसत नाही. मग त्या भक्ती मार्गाचा काय फायदा बरं? म्हणजे खरी भक्ती आहे ना, ती भक्ती विचारांमध्ये पाहिजे. पण आपली मात्र भक्ती बघा वेगवेगळे कायदे करण्यामध्ये असते, वेगवेगळे पुस्तकं वाचण्यामध्ये असते, वेगवेगळे पठण करण्यामध्ये असते, वेगवेगळे मंत्र म्हणण्यामध्ये असते. मग या मनाचं काय? या हे मन निर्मळ व्हावं म्हणून ते आपण करतो, पण ते मन निर्मळ होण्याच्या ऐवजी तसंच रिकामं राहून जातं. मग मनामध्ये जेव्हा रिकामं मन असतं ना, त्याच्यामध्ये वाईट विचारांचा आपण प्रलोभ होतो, वाईट विचार घुसू लागतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अगोदर तुमचं मन जेव्हा निर्मळ होईल ना, तेव्हाच खरी भक्ती घडेल. म्हणजे भक्ती घडण्यासाठी, खरी भक्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी वेगळं मनुष्याला काही करावं लागत नाही. जी अंतःकरणाने गोष्ट केली जाते ना, ती भगवंतापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही.
म्हणून हा दिवाळीचा दिवस आहे ना, आपल्या जीवनामध्ये अतिशय ऊर्जा निर्माण करणारा आहे. आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करणारा आहे. म्हणून या दिवाळीला हा संकल्प करा, माझ्या जीवनामध्ये जे काही घडलं आहे ना, ते सर्व मी इथे सोडून चाललो. आजपासून माझ्या जीवनामध्ये जे घडेल ते श्रीरामाची कृपा असेल. तुम्ही जे ठरवाल ना, तेच माझ्या जीवनामध्ये घडेल. हातावर पाणी घ्या आणि संकल्प करा, आणि हा संकल्प माझ्या जीवनामध्ये आयुष्यभर पुरावा अशी शपथ घ्या. भगवंत श्रीरामाचा आशीर्वाद आहे ना, ही कृपा आहे ना, तुमच्या आयुष्यभर जीवनामध्ये पुरेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.